अथ श्री साई सच्चरित अध्याय 19 ओवी 55. सबुरीवरी यशाचा वाटा, विपत्ती पळवी पळवी 12 वाटा. तेथे विचाराचा काटा, काही नाही ठाऊका कोणाही. सबुरी सद्गुणांची खाणी, सद्विचार रायाची हे राणी. निष्ठानी ही सख्या बहिणी, जीव प्राण दोघीसी. सबुरी विन मनुष्य प्राणी, स्थिती तयाची दैन्यवाणी. पंडित असो का मोठा सद्गुणी, व्यर्थ जीने ही जवीन. गुरु जरी महाप्रबळ, उपेक्षी शिष्य प्रज्ञाच केवळ. गुरुपदी निष्ठा सबळ, धैर्य बळ सबुरी. जैसा दगड आणि मणी, उजळती दोन्ही घासिता सहानी. परी दगड राहे दगडपणी, मनी तेजाळ. एकचे संस्कार दोघा उजळणी, दगड चढेल काय मण्याचे पाणी. गळेल मण्याची सतेज हिरकणी, दगड तिजगुनी तुळीत. 12 वर्ष पायी वसवटा, केला गुरुने लहानाचा मोठा. अन्न वस्त्रासी नवता तोटा, प्रेम पोटात आणि वार. भक्ती प्रेमाचा केवळ पुतळा, जयास शिष्याचा खरा जिवाळा. माझ्या गुरु सम गुरु विरळा, सुख सोहळा वर्णवे. काय त्या प्रेमाचे करावे वर्णन, मुख पाहता ध्यानस्थ नयन. आम्ही उभयता आनंद घन, अन्यावलोकन नेनेमी. प्रेमे गुरु मुखावलोकन, करावे म्या रात्रंदिन. नाही मज भूक ना तहान, तुझ विन मन अस्वस्थ. गुरु विन मन अस्वस्थ, तया विन नाही ध्यान. तया विन न लक्ष आन, तोच एक नित्य अनुसंधान. नवल विंदान गुरुचे, हीच माझ्या गुरुची अपेक्षा. काही न इच्छितो यापेक्षा, केली न माझी केव्हाही उपेक्षा. संकटी रक्षा सदैव, कधी मज वास पायापाशी. कधी समुद्र पारासी, परीन अंतरलो संगम सुखाशी. कृपा दृष्टीशी सांभाळी. कासवी जैसी आपुल्या पोरा, घालिते निज दृष्टीचा चारा. तैसीच माझे गुरुची तरा, दृष्टीने लेकरा सांभाळी. आई या मस्जिदीत बैसून, सांगतो ते तू मानी प्रमाण. गुरुने न फुंकले माझेच कान, तुझे मी कैचे न फुंकरू. कासवीची प्रेम दृष्टी, तेनेच पोराशी सुख संतुष्टी.
आई उगीच किमर्थ कष्टी उपदेश गोष्टीने नेमी कासवी नदीचे एक तटी पोरे पैल वाळवंटी पालन पोषण दृष्टी व्यर्थ खटपटी मंत्रांच्या तरी तुझा अन्न खाई नको हा घालू जीव पायी एकमजकडे लक्ष देई परमार्थ येईल हातास तू मजकडे अनन्य पाहीन तुझकडे तैसाच मीही माझ्या गुरुने अन्य काही शिकवले नाहीच मज लागी न लगे साधन संपन्नता न लगे शास्त्र चातुर्यता एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा म्हणून गुरुची थोर महती कुरु हरिहर ब्रह्ममूर्ती जो कोण जाणे तयाची गती तो एक जगती धन्यगा येणे परिती म्हातारी बोधिता ठसले तिचे मनाती कथा ठेवूनी महाराजांच्या पायी माथा उरत निवृत्तता आदरली ऐकून ही समूळ कथा जाणून तिची समर्पकता सानंद विस्मय माझिया चित्ता कथा सार्थकता अवलोकिता पाहोनी बाबांची ही लीला परमानंदे कंठ दाटला प्रेमोद्रेके गहीवर आला अंतरी ठसला सद्बोध पाहोनी सद्गद कंठ झाला माधवराव वदले मजला काहो अण्णा साहेब गैवरला स्वस्त बैसला हे काय ऐशा बाबांच्या अगणित कथा किती म्हणून सांगू आता ऐसे माधवराव बोलत असता घंटा वाजता ऐकली रोज दुपारी जेवणा आधी भक्त जाऊन या बैसती मस्जिदी करी गंधाक्षत अर्घ्य पाद्यादी पूजा सविधी बाबांची तदनंतर ती पंचारती बापूसाहेब जोग करीती भक्ती प्रेमे ओवाळती आरत्या म्हणती भक्तजन त्या आरतीचे निदर्शक भली घंटा घनघन वाजू लागली आम्ही मस्जिदीची वाट धरिली मनीषा फिटली मनाची मध्यान्ह समयीची ही आरती नर नारी मिळून या करीती स्त्रिया मस्जिदीत वरती पुरुष खालती मंडपी मंगल वाद्यांची या गजरी तासाची या झनत्कारी आरत्या म्हणती उच्च स्वरी हर्ष निर्भरी ते धवा
पातलो आम्ही मंडपद्वारी, आरती चालली घन गजरी. पुरुष मंडळी वेष्टिली पायरी, रिघणावरी वरी जावया. माझ्या मनी असावे खाली, जोवरी आरती नाही संपली. संपताच मग बाबा जवळी जावे मंडळी मंडळी समवेत. म्हणून मी जो मनी आणिले, माधवराव पायरी चढले. कराग्री धरुनी मजही ओढिले, जवळी नेले नेले बाबांचे. बाबा निज स्थानी स्थित, स्वस्थ मने चिलिमपीत. समोर जोग पंचारती ओवाळीत, घंटा वाजवीत वाजवीत वामकरे. ऐशा या आरतीचे रंगी, माधवराव बाबांचे दक्षिण भागी. स्वये बैसती मझी बैसविती, सन्मुख स्थिती स्थिती बाबांचे. अग शांत मूर्ती संत मनी, बाबा बोलती मंजुळ वाणी. दक्षिणा काय दिधली आणि श्यामरावानी मज प्रती. बाबा हे श्यामराव तेथेच असती, दक्षिणेऐवजी नमस्कार देती. बाबा हे श्यामराव येथेच असती, दक्षिणेऐवजी नमस्कार देती. हेच 15 रुपये म्हणती, बाबा प्रती अर्पावे. बरे असो केल्या का वार्ता, काही बोलला का उभयता. काय गोष्टी केल्या आता, सांग समजता मजप्रती. असो नमस्काराची कथा, केल्यास काय तयासी वार्ता. काय कैशा त्या समग्रता. परिसवी आता मजप्रती. गोष्ट सांगावी ही उत्कंठा, आरतीचा तो गजर मोठा. परमानंद माईना पोटा, प्रवाहे ओटातून तो. बाबाजे तक्क्यास ठंगले. गोष्ट ऐकावया पुढे झाले. मीही पुढे वदन केले, करू आरंभिले कथन. बाबा तेथे झाले ज्या वार्ता, सर्वची वाटल्या गोड चित्ता. त्यातची एकती म्हातारीची कथा, अति नवलता तिची. श्यामरावती गोष्ट कथिता, दिसोनी आली आपुली अकळता. जणू त्या कथेच्या मीशे मजवरता, केलात निश्चिता अनुग्रह. तव बाबा अति उत्सुकता, म्हणती सांग मज ती समग्र कथा. काय पाहू कैसी नवलता, अनुग्रहता ती कैसी. गोष्ट होती ताजी ऐकिली, शिवाय मनात फारची ठसलेली. बाबास अस्खलित निवेदन केली, प्रसन्न दिसली चित्तवृत्ती.
ऐसे कथिले सकल वृत्त, बाबाही ऐकत देऊनी चित्त. सवेची मग माते वदत, जीवी धरीत धरीत जावे हे. अनेक पुसती अति उल्हासता, कितीही गोड ऐकिली कथा. बाणली काते तव तव चित्ता, खरीच सार्थकता मानली का. बाबा या कथा श्रवणांती, लादलो मी निज विश्रांती. फिटली माझी मनाची आरती, मार्ग निश्चिती मज कळला. मग बाबा वदती तयावरी, कळाच अमुची आहे न्यारी. ही एकच गोष्ट जीवी धरी, फार उपकारी होईल. आत्मयाचे सम्यक विज्ञान, सम्यक विज्ञाना कारण ध्यान. ते ध्यानची आत्मानुष्ठान, तेनेच समाधान वृत्तीचे. होऊन सर्वेषणा विनिर्मुक्त, ध्याना अनावा सर्वभूतस्थ. ध्यान होईल व्यवस्थित, प्राप्त होईल. केवळ ते मूर्त ज्ञान, चैतन्य अथवा आनंद घन. तेची माझे स्वरूप जान, ते नित्य ध्यान करी गा. जरी न आतुडे ऐसे ध्यान, करी सगुण रूपानुसंधान. मनी नक्षिकांत मी सगुण, रात्रंदीन अनावा. हरिओम.